मुंबई जवळच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच महायुतीने अर्धी लढाई जिंकली असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीचे तब्बल 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। उद्धव सेना, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा निवडणूक न लढवताच महापालिकेत प्रवेश झाला आहे। बिनविरोध निवडून आलेल्या 19 उमेदवारांमध्ये भाजपाचे 13 तर शिंदे सेनेचे 6 उमेदवार आहेत। 122 सदस्यांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अर्ज छाननीपासूनच काही प्रभागांमध्ये बिनविरोध लढतीची शक्यता दिसत होती। त्यानंतर विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी एकामागोमाग माघार घेतल्याने महायुतीच्या जागा बिनविरोध निश्चित झाल्या आहेत। भाजपाकडून रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेनकर यांच्यासह एकूण 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर शिंदे सेनेकडून हर्षल मोरे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, रमेश म्हात्रे, ज्योती मराठे आणि रेश्मा निचळ या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। मतदानापूर्वीच 19 जागा महायुतीच्या खात्यात गेल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात महायुतीची आघाडी अधिक मजबूत झाल्याचं चित्र समोर आलंय। द बोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।